ते 10 मिलीमीटर पाऊस हा 1 ते सव्वा तासाच्या अंतरात पडला। त्यामुळे अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही जशी ढगफुटी होते तसा काही भागातच झाला। त्यामुळे त्या भागातले जे काही सखल एरिया होते किंवा लो लाईंग एरियाज होते त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। विशेषतः 3 शाळांमध्ये त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना जवळपास 450 मुलांना बाहेर काढावं लागलं। प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं। काही ठिकाणी बोटी वापरल्या, काही ठिकाणी रोप वापरले आणि जे काही रेस्क्यू करायचं होतं ते अतिशय वेगाने सगळ्यांना रेस्क्यू केलं। त्यामुळे कुठली हानी त्या ठिकाणी झाली नाही, पण निश्चितपणे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यामुळे काही काळापर्यंत जनजीवन विस्कळीत होतं। पाणी निघून देखील लवकर गेलं। अजूनही काही भागांमध्ये पाणी आहेच, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे। आजही काल जे काही आपल्याला अलर्ट दिले होते त्यात ऑरेंज अलर्ट नागपूरला दिलेला आणि संध्याकाळनंतर कदाचित पाऊस 5 वाजेनंतर मोठ्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे। प्रशासन पूर्णपणे तयारीत आहे, पण आता हे वेदर इव्हेंट्स मात्र सगळे चिंताजनक आहेत। आपण बघतोय पालघरला आपण बघितलं, नागपूरला आपण बघितलं, मध्ये रायगड जिल्ह्यात आपण बघितलं, नाशिकला आपण बघितलं की 15 दिवसाचा महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर 1 दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड जे आहेत ते तयार होत आहेत। त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल। नागरिकांचा